सिद्धार्थ 11चे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्र पाटील यांच्या सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय। घेऊन जातोय मैदानात सलामीची जोडी, मैदानात बघायची नाबाद जोडी संदेश गोंदले आणि तकदीर पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये आले। तकदीर पाटीलचं जर या सामन्यापुरतं बोल झालं, शृंखलेपुरतं बोल झालं तर या शृंखलेमध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 71 धावा नाबाद आल्यात। अद्याप ते नाबाद बाद झाले नाही, पण 71 धावा त्यांच्या शृंखलेतून ज्या शृंखलेमध्ये त्यांच्या 2 सामन्यामध्ये आले। इतक्या फॉर्ममध्ये इनफॉर्म असलेला हा फलंदाज दरम्यानच्या काळात आपण बघतोय संकेत दिलीप ठाकूर यांच्याकडून 1500 रुपयाची देणगी गेले, त्यांचं मनापासून आभार। राजेंद्र अमृत म्हात्रे उद्योजक जासई यांच्याकडून 2200 रुपयांची देणगी आली, त्यांचं मनापासून आभार। तसेच प्रशांत जनार्दन घरत यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली, त्यांचं मनापूर्वक आभार आणि धन्यवाद। तसेच कामगार नेते रवींद्र शांताराम घरत यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाची देणगी आली, आपलं धन्यवाद आणि आभार। चला जाऊया मैदानावर सेमीफायनलचा सामना अतिशय महत्त्वाचा सामना। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांची ताकद आपण ओळखता। दोन्ही संघाने आज सकाळपासून केलेला खेळ, परेश ठाकूर एका बाजूला संघाचा कर्णधार आहे, भैरवनाथ धुतुम संघाचा, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सिद्धार्थ 11 जीवदानी बामणनगरी तेजस म्हात्रे कर्णधार। फायनलचा सामना कोण खेळणार हा सामना अतिशय महत्त्वाचा दोन्ही संघासाठी। या सामन्यामध्ये त्यांना माहिती आहे की जर विजय प्राप्त केला तर आपण अंतिम सामना खेळू शकतो। सामन्याला सुरुवात होईल, मोठा प्रेक्षक इथं जमलेल्या त्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते। घेऊन जाते मैदान, पहिला चेंडू फेकण्यासाठी प्रणित ठाकूरच्या हातामध्ये चेंडू दिला, परेशने विश्वास ठेवला प्रणितवर, तिकडं मात्र खेळण्यासाठी संदेश गोंधली। पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन गेला, चेंडू क्षेत्ररक्षित होता पण त्याच्यापासून झेल दूर होता। चांगला चेंडू ऑफस्टा बाहेर चेंडू मारा ठेवला, वेगवान चेंडू फेकला होता, ती चौथ्या स्टेपवर चेंडू फेकला होता जिथे बॅटची कडा लागण्याची शक्यता असते आणि तेच मात्र प्रणितने रणनीती आखली ती संदेशच्या विरुद्ध आणि पहिल्याच चेंडूवर एक झेल उडाला होता पण क्षेत्ररक्षण दूर होता। एक धाव मिळतोय आता खेळण्यासाठी तकदीर। या स्पर्धेमध्ये अद्याप तो बाद झाला नाही, 71 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत, पण या सामन्यामध्ये कुठल्या दृष्टीने तो बघूया या सामन्यामध्ये काय करतो। आज सकाळपासून अप्रतिम फॉर्ममध्ये तो खेळत आहे, प्रत्येक चेंडू इतका जबरदस्त खेळत आहे। चेंडू चांगला आला तर सिंगल डबल आणि जर चेंडू जर खराब आला त्याच्या रडारमध्ये आला चौकार षटकार त्याने ठोकलेत। आज त्याचा दिवसभरचा खेळ। गणेश बालकृष्ण पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं सरचे स्वागत आहे। चांगला चेंडू बघितलाय, फुलटॉस चेंडू पॅडवर होता, लोअर फुलटॉस आणि या चेंडूला फक्त दिशा दिली। दुसरी धाव झालेच ते परेश थोडासा गडबडला होता आणि मात्र दुसरी धाव घेण्याची टाळलं दोन्ही फलंदाजांना। एक धाव मिळते, आणखी 2 धावपल करावं लागते। प्रणित चांगली सुरुवात करतोय। गणेश बालकृष्ण पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपला विनंती केली जाते। ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि जास्त टेनिस क्रिकेटला भरपूर सपोर्ट प्रत्येक वेळी ज्यांनी केला आहे। बॅक टू क्रिकेट, प्रणितचा नेक्स्ट बॉल। यावेळी चांगला चेंडू, या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला, थोडंसं मिसफिल्ड झालं अन्यथा एक धावसुद्धा वाचू शकले असतील। चांगला प्रयत्न होता, चांगले चेंडू, चांगली गोलंदाजी। प्रणित अचूक टप्प्यावर भर देतोय, त्याला माहिती आहे की टप्पा इकडे तिकडे झाला, दिशा इकडे तिकडे झाली तर हे बामणनगरीचे फलंदाज जे आहेत दिशेपासून मला भटकवतील आणि सीमा रेषेच्या बाहेर चेंडू पाठवतील। तसं काय होत नाही, एक आणखी धाव जोडली जात आहे। P1चं पहिलं षटक टाकतं, काय जबरदस्त गोलंदाजी, अचूकता आणि अचूकता तुमच्याकडे लगेच येत नाही, त्यासाठी बरेच कष्ट करावं, बरेच सराव करावा लागतो आणि नेट प्रॅक्टिस ज्याला म्हणतात ती भरपूर करावं लागते, तेव्हा कुठं जाऊन अशा प्रकारचे चेंडू आपल्या हातून निसटतात। नेक्स्ट बॉल। यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही, डीप स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक नाही, त्या खाली रिजनमध्ये चेंडू ठोकलाय तो तकदीर पाटील यांनी। 4 धाव मिळतात, 4 धावाने संघाचं धाव फलक खाल्लं जातं, धाव संख्या 7। मयूर अमृत घरत यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं, आपला योग्य तो मान सन्मान करायचा। अतिशय चांगला फटका, फुल टॉस, जिथं चान्स दिसला तिथं संधी आणि संधीतून मात्र निर्माण केलं षटकार। चेंडू जातो सीमा रेषा आरपार, षटकार।
13 धावा. पहिले 3 चेंडू अतिशय सावध रीतीने अचूक टप्प्यावर होते, त्यात त्यांना सन्मान दिला. पण जिथं संधी दिसली तिथं तकदीर थांबणार नाही. तकदीरच्या बॅटमधून हा आणखी एक षटकार आला. दरम्यानच्या काळात बघतोय आपण स्क्रीनवर समोरून जाणारे आमचे मनोहर म्हात्रे यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतोय. प्रत्येकाचं स्वागत. गणेश पाटील यांचं आगमन होते, त्यांचं तर मनापासून मी स्वागत करतोय. कामगार नेते, कामगारांसाठी सातत्यानं लढल्यानं आणि विशेष म्हणजे जासे टेनिस क्रिकेटमध्ये भलं मोठं योगदान त्यांचं सातत्यानं लाभलं आहे. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट बोलल्या. प्रणितचा पुढचा चेंडू आक्रमक रूप धारण केले. चेंडू बघितलं बघा, खेळ जो आहे ना हा तकदीरचा हलक्या हातानं मुद्दाम केला. त्याला माहिती क्षेत्ररक्षक दूर आहे, परेश दूर आहेत आणि परेश परत जाईपर्यंत परेश चेंडू परत येईपर्यंत 2 धाव आपल्याला मिळतील. हा मात्र आपला अभ्यास महत्त्वाचा असतो. तो अभ्यास त्याने दाखवला. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांना पहिलं षटक संपलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटाला लागते ती 15 धावा. 15 धावा आपलं लागलं तर पहिलं षटक संपलं जातं. गणेश पाटील यांचं आगमन होते. जास्त टेनिस क्रिकेटला सातत्यानं त्यांनी सपोर्ट केलं, प्रत्येक वेळी सपोर्ट केला. आणि मला सांगायला आवडेल की हे जे मैदान आता दिसतंय आपलं खुलं मैदान दिसतंय, जर आपण 7-8 वर्षापूर्वी मागे गेलो त्या मैदान विद्युत प्रवाहाच्या तारा जात होत्या. सातत्यानं गणेश पाटील असल्याने तो विषय काढायचं की ह्या तारा निघाल्या पाहिजे, मैदान स्वच्छ झालं पाहिजे. आणि त्यानंतर प्रयत्नाला यश आलं. त्यांनी जासईच्या कमिटीला सांगितलं, पंचांकडून घेतलं आणि जासईकरांकडून ते काम करून घेतलं आणि आज मैदान स्वच्छ आणि सुंदर झालं. मैदान कुठलाही अडथळा नाही. त्यात निश्चित महत्त्वाचं काम गणेश पाटील तुमचंसुद्धा आहे आणि वारंवार तुम्हाला मी ते सांगितलं होतं माहिती, त्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो. पहिलं षटक संपलं जातं. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या 3 चेंडू होते ते अचूकतेवर होते, भर दिला होता. त्यात फक्त आल्या होत्या 3 धावा. नंतरच्या 3 चेंडूमध्ये आल्या 12 धावा, म्हणजे धावसंख्या 15. दोन्ही फलंदाज अतिशय चांगले आहेत. कधी कधी संदेश गोंधळे आक्रमण करतोय. जेव्हा संदेश गोंधळे एकेरी धावा करतोय तेव्हा ती जबाबदारी घेतोय तो तकदीर पाटील. पार्टनरशिप महत्त्वाची, एकमेकाला समजून घेऊन एकमेकाची जिथं कमजोरी असेल तिथं मी तुझ्या पाठीशी उभा राहीन हे सांगणारं खेळ सध्या मैदानावर बामणडोंगरी संघ करत आहे. त्यामुळे त्यांचा प्रत्येक वेळी जो खेळ आहे ना तो बहरत जातो. 15 धावा पलकावर लागल्या जातात. नेक्स्ट दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय राज येतोय. परेश ठाकूरने राजच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. परेशला थोडी चिंता आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा मोजाव्या लागल्या. राजचा चेंडू शॉर्टपे चेंडू फिरलाय, फिरून मारलाय, फाईन लेगला चेंडू जातोय. 2 क्षेत्रक पाठलाग करतात पण चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जाईल डीप फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मयूर खरं त्यांचंसुद्धा आगमन झाले, त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत करतो मी. शब्द सुमनानी 4 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या धावपट लागते 19 धावा. अतिशय पॉवरफुल टीम आहे. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही संघाकडे चांगले फलंदाज आहेत. बामणडोंगरी संघाला माहिती आहे पहिलं आपलं फलंदाजी आपल्या वाट्याला आली, त्यामुळे जास्तीत जास्त धावा जमून दुतुम संघावर मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने त्यांनी वाटचाल केली. सावध पण जबरदस्त सुरुवात, पहिली सावध सुरुवात, पण जिथं जिथं त्याला मौका मिळाला, जिथं जिथं धावांचा ओघ दिसला तो त्यांनी पूर्ण केला. यावेळी चेंडूला चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला समजला नाही बॅकफुटर जाऊ की फ्रंट फुटवर येऊ, या दुविधामध्ये असताना चेंडू त्याची बॅटची कडा घेऊन जातोय आणि मात्र मिळते ती 1 धाव. 1 धावेनं आता त्यांनी त्याचं काम पूर्ण केले, तकदीरकडे दिले. सध्या तो फॉर्ममध्ये आहे. त्याच्या लगातार 3 चेंडूमध्ये आणि चौकार षटकार दुहेरी अशी धाव घेतली. त्याच्यामुळे संदेश म्हणतो की आता आपण जी स्ट्राईक आहे ती तकदीरकडे जाऊया. समंजस्य खेळ आहे, एकमेकाच्या साथीने खेळणारा खेळ आहे. भागीदारी मताने, भागीदारीमध्ये एकमेका विश्वास असणं गरजेचं असतं. तो विश्वास आज ही जोडी दाखवते. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. यावेळी आडव्या बॅटने चेंडू मारला आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि ती घेण्यासुद्धा त्यांचा प्रयत्न नाही. 21 धावा धावपलकावर लागल्या जातात. 21 धावा धावपलकावर लागल्या जातात. 21 धावा. चांगली सुरुवात. 4 षटकांचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटतात. त्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतोय. शृंखला आहे खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित 2024 शृंखला. पण फेब्रुवारीच्या 1 तारखेला पुन्हा एकदा खंडोबा संघ आपल्यासमोर घेऊन येतो आहे. यावेळी चांगला फटका मारण्याचा पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. 1 धाव पूर्ण केली जातो आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नकार दिला जातो. 1 धाव आणखी जोडली जातो आहे. 22 धावा. कारण 1 फेब्रुवारीला पुन्हा एकदा खंडोबा क्रिकेट क्लब जासई आपल्यासमोर रजनी टेनिस क्रिकेटची स्पर्धा, सरपंच चषक 2025ची भव्य दिव्य अशी स्पर्धा. ही स्पर्धा बघायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला खेळाडूंना विसरू नका. पॅकरना सुद्धा सुवर्ण संधी आहे. पॅक करा आपले संघ लवकरात लवकर, कारण एंट्र्या फार आमच्याकडे कमी आहेत. संघ आता यायला लागल्यात.
यावेळी चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातो. यावेळी तकदीरला बाद करण्यात दुतुम संघाला यश येतंय. सकाळपासून कुठल्या संघाला बाद होत नव्हता, यावेळी मात्र तकदीर बाद होतंय. पहिली सफलता मिळते दुतुम संघाला. परेश ठाकूर यांनी चांगला झेल टिपलाय. सफलता मिळाली. ज्या सफलतेची आतुरतेने वाट बघत होता तो दुतुम संघ. 22 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगली गोलंदाजी राजची. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर सिंगल, नंतर विकेट. म्हणजे दुतुम संघाचा जर खेळ बघितला ना सकाळपासून, एखादा गोलंदाजाने जर धावा दिल्या तर दुसरा गोलंदाज येऊन तो कव्हर करतोय. याला बोलतात सांघिक खेळ. सांघिक कामगिरी महत्त्वाची असते. आणि कामगार क्षेत्रामध्ये बघितलं तर रवी घरत आहेत, गणेश पाटील आहेत. कामगार क्षेत्रामध्ये न्याय मिळेल कामगारांना प्रयत्न करत असतात सातत्यानं. त्यासाठी सांघिक संघ महत्त्वाचा असतो. तुमची कामगारांची संघटना महत्त्वाची असतं. त्याचा खेळामध्ये तुमचा सांघिक खेळ होणं गरजेचं असतं. आणि तो सांघिक खेळ आता इथं दोन्ही संघाकडून बघायला मिळतं आहे. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे. आणि जेव्हा असे मोठमोठे संघच येतात मैदानावर खेळतात, तेव्हा ज्या आयोजन आपण करतो तिथल्या नवोदितांना बरंच काही शिकायला मिळतं. यावेळी बॅकफुटर जाऊन मारचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे. फलंदाज होते झेलबाद. चांगली गोलंदाजी. फटका फसला होता. फलंदाज होते बाद. बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाज मिळून देते. चांगली गोलंदाजी राजची. या षटकामध्ये कमबॅक करून देते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या त्या P1च्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवातसुद्धा निराशकजनक झाली होती. चौकार आला होता. त्यानंतर मात्र दिल्या त्या फक्त 7 धावा. 2 फलंदाज बाद केलेत. सध्या स्थिती आहे बिनबाद 15 म्हणून 2 बाद 22. 2 षटकं संपली. 11च्या सरळचा वाटचाल करतोय. 22 धावा. इथं दुतुम संघाचा परीक्षेची जी रणनीती आहे ती कामही आली. कारण या गोलंदाजाचा ज्याने वापर केला आणि त्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. अशी सातत्यानं गोलंदाजी करावी लागेल त्यांना. सातत्यानं जर अशी सिद्धेश ठाकूरला त्यांनी मंत्री होते. परेशने आता सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. सिद्धेशला आता कशी प्रकारे गोलंदाजी करतात. त्याच्या समोर असलेला जो सलामी लाला संदेश गोंधळे अप्रतिम खेळते. मगाशी त्याची तुफानी फटकेबाजी बघून सर्वजण त्याच्या प्रेमातच पडले. विपुल पाटीलने सांगितलं आहे की ठाणे रायगड फार पुण्यापर्यंत हा खेळाडू प्रसिद्ध आहे. त्याची खेळी अप्रतिम आहे. आणि त्याच्या रडारमध्ये एकदा चेंडू आले ना की तो फार आक्रमण करत असतो. आक्रमक स्वभावाचा हा फलंदाज आहे. मैदानामध्ये जेव्हा येतो त्याची बॅट बोलत असते. पण दुतुम संघामध्ये सुद्धा तितके चांगले गोलंदाज आहेत. कारण समोरच्या संघाला रोखायचं असेल त्याचे कच्चे दुवे तुम्ही ओळखायला पाहिजे. आणि तुमची बलस्थानं काय आहेत ती बलस्थानं ओळखून खेळ करायचा असतो. गोलंदाजीचं बलस्थान काय, तुझा यार्कर चेंडू का स्लोवर चेंडू की तुझा स्विंग चेंडू, हे तुझं बलस्थान आहे. आणि ज्या बलस्थानाचा जेव्हा आपल्याला अभ्यास होतो ना तेव्हा आपण चांगलं कार्य करू शकतो. तेव्हाच आणि कामगार क्षेत्रामध्ये रवी घरत यांचं बलस्थान आहे. म्हणजे कामगारांचे नेतृत्व करताना प्रश्न कसे तडीस न्यावे. यावेळी पहिला चेंडू स्वागत केले. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ठोकलाय. दर्जेदार धमेकादार असा षटकार. 28 धावा धावफलकावर लागला जातं. 28 धावा. यावेळी संदेश गोंधळी ऑन फायर. त्याने बघितलं आपलं तकदीर बाद झाला. तकदीर बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र माझ्याकडे आलं पाहिजे. कारण 12 चेंडू मी खेळ बघितला. या खेळपट चेंडू कसा खेळतोय, गोलंदाज काय करतात त्याच्या बरोबर मनात आहे. आणि पहिला चेंडू बघलं जिथं त्याला दिसला त्या रडारमध्ये चेंडू प्लॉटमध्ये दिसला आणि लगेच त्या चेंडूला पाठला सीमा रेषा बाहेर. शॉर्टपे चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचकडे संदीप पाटील माऊली आणि दुसऱ्या राजेंद्र करते. एक जबरदस्त पंच. आणि कालपासून बघताना एक सुद्धा विवादास्पद असा निर्णय त्यांच्याकडून आला नाही. कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे. आणि अनुभव आज पणाला लावून या मैदानावर खंडोबा टेनिस क्रिकेटची स्पर्धा ते यशस्वी करतात. यशाचं दुसरं नाव म्हणजे तुमची अचूकता. यावेळी चांगला फटका मारला. मिडी क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून यावं लागेल. तोपर्यंत चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावांनी करता. काय जबरदस्त खेळ करतोय. जबरदस्त टायमिंग महत्त्वाचं असतं. प्रत्येक फटक्याचं टायमिंग अचूक जर असेल तर तुम्हाला ते सफलता प्राप्त होतं. 4 धाव मिळतात. 4 धावांनी संघाची धावफलका 33 लॉस्ट ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या नुकसानात 33 धावा. चांगली धावसंख्या. इथे संदेश गोंधळे ऑन फायर मैदानावर. यावेळी मोठा फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षक नाही तिथं. क्षेत्ररक्षक असता तरी दर्शक बनून राहिला असता. का चेंडूला पाठवला आहे लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं सीमा रेषा बाहेर. आणखी एक दर्जेदार षटकार. 39 धावा. सहज सुंदर फलंदाजी. काय त्याची प्रॅक्टिस, काय त्याची नजर, काय त्याचं लक्ष असेल आणि काय त्याची नजर असेल. जबरदस्त फलंदाजी. जिथं जिथं मोका दिसला तिथं मात्र त्यांनी आघात केला आहे. आणि जिथं चांगला चेंडू दिसला आहे त्याला मात्र सिंगलचं डबलमध्ये कन्व्हर्ट. हे अभ्यास आहे, पूर्व अभ्यास बामणडोंगरी संघाचा. सिद्धेश स्लोवर चेंडू टाकला होता. त्यांनी बघितलं लगेच बॅकफुटर गेला. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक दूरवर लावलेला आहे. 1च धाव मिळेल. 1पेक्षा जास्त काय मिळणार पण 1च धावावर इथं संदेश समाधाने 1 धावेनं 4थं दशक
धावपल कालक 40 धावा. 2 षटकामध्ये बघितल्या 22 धावा झाल्या होत्या, पण या षटक थोडंसं मागडं पडलं आहे. तेवढे 18 धावा तब्बल या षटकामध्ये आत्तापर्यंत आलेल्या आहे. त्याला कारण संदेश गोंदेची बॅटिंग चांगला खेळतोय. यावेळी फुलटॉस चेंडू होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ठोकला जाय. नो बॉलचा इशारा पंचांनी करून आला आहे. नो बॉलचा इशारा. चेंडू झाला उंची, कमरेपेक्षा जास्त उंची जेव्हा चेंडूला असते तेव्हा ते चेंडूला नो बॉल घोषित केला आहे. आणि आपण चेक करायचे ते आहे का बघूया. बघूया चेंडू चेक केला जाईल. नो बॉल विरुद्ध इट्स नो बॉल. नो बॉल आहे हा. नो बॉल घोषित केला आहे. त्यामुळे 1+1 अशा प्रकारे धावा मिळते. तर 2 आणि 2 धावांनी संघाची 42 धावा धावपलकावर लागल्या जातात. आता संदेश स्ट्राईकवर येतोय. 42 धावा धावपलकावर लागतात. चांगला चेंडू, स्लोवर चेंडू केला होता. संदेशसुद्धा थांबला होता. ज्या वेगाने त्याने बॅट उगारली होती ना थोडासा तिथं थांबला तो आणि त्याने बघितला चेंडूला टोलवला. एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्याचा इथं धोका. डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र संदेशला परतावं लागलं असतं. जर तर याच्यामध्ये उभा होता तर संदेशचं नशीब. 2 धाव मिळतात संदेशला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढली जाते. 44. 44 धावा धावपल 44 धावा धावपलकाला लागल्या आहेत. जबरदस्त खेळ, जबरदस्त रणनीतीसुद्धा महत्त्वाची असतं. क्रिकेटमध्ये रणनीतीसुद्धा महत्त्वाची असते. रणनीती तुम्हाला आखावे लागतात आणि ते सध्या रणनीती इथे दिसतोय ती बामणडोंगरी संघाची. जास्तीत जास्त स्ट्राईक संदेशला द्यायची आणि संदेशने जास्तीत जास्त धावा जमवायच्या. संघाला जिथं चांगला स्कोर उभा पुढे सरसावला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, बघितला तो पुढे सरसावला. गोलंदाजाचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच टाकला. चेंडू थोडासा चेंडूची दिशा बदलली. 2 धाव मिळतात त्या संदेशला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढली जाते. 46. 46 धावा धावपलकाला लागतात. मैदानात पाणी घेऊन जा. 46 धावा धावपलकाला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये 46 धावा धावपलकावर लागल्या जातात. काय जबरदस्त फलंदाजी, अप्रतिम खेळ, अप्रतिम. इथं धुतुम संघाला चान्स दिला नाही, कमी चान्स दिलेत. धावा रोखण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये 7 आल्या होत्या. तिथं धुतुम संघाला वाटत का इथून आता आपण हा सामना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण सध्याच्या धावसंख्या बघितलीत आणि 46 धावा आणि सध्या ज्याप्रमाणे संदेश गोंधळे आक्रमण करतोय ना, आणखी उरलेल्या षटकामध्ये जास्त धावा जमवून ते 50+ वरती 60+ त्याचा आता इरादा असेल. 50+ जेव्हा उतरले 50+ इरादा असेल, पण आता 60+ त्याला खुणावत आहे, त्याला दिसत आहे, ते लक्ष त्याला दिसत आहे. पण इथं येणाऱ्या गोलंदाजाच्या मनामध्ये काय, तो कशा प्रकारे गोलंदाजी करील आणि सामन्याला कुठल्या दिशेने घेऊन जाईल ते सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. अनेक मान्यवरांचं इथं आगमन झालं आहे. आपण त्या मान्यवरांचं सुद्धा सहर्ष आपण स्वागत केलेलं आहोत आणि करणारही आहोत. अतिशय चांगली असं क्रिकेटची टुर्नामेंट आपण बघतोय. निलेश ठाकूर येत आहे. दरम्यानच्या काळात ही शृंखला बघण्यासाठी अनेक मान्यवर आले आहेत. त्या जगन शंकर म्हात्रे, सन्मान्य जगन शंकर म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. पुराणाची इतकी त्यांना माहिती आहे ना, भरपूर पुराणाची माहिती आहे आणि ती बरेच माहिती मलासुद्धा देत असतात. त्यांचं मनापासून मी आभार मानतोय. घेऊन जातोय मैदानावर 46 धावा खेळण्यासाठी फलंदाज शुभम पाटील. शुभम पाटील गोलंदाज स्वतः निलेश. आता स्वतःवर जबाबदारी घेतली त्यांनी. का तर धावा जर कंट्रोल करायचं असतील तर मला गोलंदाजीला यावे लागेल. मी काहीतरी करू शकतोय. त्याचा चेंडू बघितला आहे, ऑफस्टंप सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. पंच राजेंद्र घरत यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा आहे. ते दोन्ही पंच अप्रतिम कामगिरी, अप्रतिम कामगिरी. कौतुक करावे तिचे थोडी. संदीप पाटील आणि आमच्या राजेंद्र घरत यांचं मी कौतुक करतोय या शृंखलेच्या माध्यमातून. यावेळी आडव्या बॅटने चेंडू मारला. क्षेत्ररक्षक आहे दुर्वर्ण येतोय आणि इथं गचाळ क्षेत्ररक्षण. एकदा घटना तुमच्या विरुद्ध घडायला लागल्या ना का बऱ्याच वेळेला मैदानसुद्धा तुम्हाला साथ देत नाहीत. पण ही चुकी म्हणून मैदानाची नाही, त्या खेळाडूची. यावेळी चेंडू आडायला पाहिजे होता. 2 धावा गेल्या असत्या तर 2 धावा वाचू शकल्या असत्या, पण 2 धावा नशिबाच्या धावा मिळतात त्या बामणडोंगरी संघाला. बामणडोंगरी संघाची धावसंख्या 50+ आधी 51 धावा धावपलकावर लागल्या जातात. चांगली सुरुवात बामणडोंगरी संघाची. थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हणतात ना, जेव्हा 50च्या वर धाव होतात ना 4 षटकामध्ये आणि त्यासुद्धा सेमीफायनलमध्ये थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव येतो. यावेळी चेंडू सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि संदेश गोंधळे आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 धावा धावकायला लागल्या आहेत. नाबाद खेळतोय. पहिल्या चेंडूपासून तो आलाय मैदानावर. आतापर्यंत तो इतके चेंडू खेळला आहे. त्याच्यामुळं हे आता त्याला मैदानावर मोठे फटके मारायची त्याची मनुष्य असेल.
यावेळी चांगला चेंडू तितकंच चांगलं अप्रतिम असा फटका मारला आहे. पॉईंटच्या दिशेनं काय जबरदस्त शॉट केला आहे आणि या शॉटवर मिळत आहे ती मात्र 4 धावा. दर्जेदार सौंदर्य, मादकता, क्रिकेटचं मादकता त्याच्यामध्ये भरलं आहे आणि त्याच्याकडे असलं प्रत्येक भात्यातून तो एक शॉट काढतो ना, अचिमित करतो. 4 धावा मिळल्या जातात. 56 धावा धावपलकावर लागल्या जातात. 56 धावा. काय जबरदस्त चेंडूसुद्धा चांगला टाकला होता, पण ती ताकद होती या फलंदाजाची. या चेंडूला 4 धावांकडे पाठवा, पुढे सरसवला आहे, चांगला फटका मारला आहे आणि कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नाही त्याने बघितलं होतं, त्याच्या डोक्यावर मारलाय. काय खेळ चाललाय, बुद्धिमत्तेचा, बुद्धिबळाचा खेळ. 4 धावा आणखी संदेशला मिळतात आणि 4 धावांचं संघाला 6वं दशक धावा पडकावलं. 60 धावा. जबरदस्त खेळ, जबरदस्त. म्हणजे ताकदीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे संदेशने या 2 फटक्यातून दाखवून दिले. त्याची ताकद तर आहेच, त्याच्या रडारमध्ये आल्याला तो ताकद दाखवतं, पण युक्तीसुद्धा 2 फटक्यात लागली. बॅक टू बॅक ठोकले 2 चौकारांचे हॅट्रिक येणार का? 60 धावा धावपलकावर लागल्या जातात. काय क्रिकेट चाललंय, काय दर्जेदार क्रिकेट. बॅकफुटर वल्लाय मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्यांच्या पॅडवर आदळला जातो. चेंडू जातो निर्धाव. कदाचित हा या षटकातला, या इनिंगला, या पूर्वार्धातला, ह्या शृंखलेतील सेमीफायनलच्या पूर्वार्धातला शेवटचा चेंडू असावा. बघूया. 60 धावा धावपलकावर लागल्या जातात. 60 धावा. लास्ट बॉल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू मात्र तिथं जातोय, चौकारासाठी जातोय. 4 धावा मिळतात त्या संदेशला. अप्रतिम अशी खेळी केली आपल्या लाजाव फटकामध्ये. फटक्यानुसार संघाची धावसंख्या धावपटला 64 आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 65 धावांचा आव्हान इथं करावा लागेल का धुतुम संघाला? 65 धावांचं आव्हान करावं लागेल आणि संदेश गोंदीने एकूण धावा आपल्या इनिंगमध्ये जमवल्यात. किती बघ, बेचाळीस धावा. नाबाद 42 धावा. आणि जसा चला आज आहे का, हां जसा जाऊया आपण स्वागत समारंभाकडं. गणेश पाटील यांचं आपण स्वागत करूया. या नाही, आज मराठी शाळेचे चेअरमन तुम्ही आहात. फार मोठी जबाबदारी. मराठी शाळेला आकार आणि उकार देण्यासाठी, मराठीला प्रगत करण्यासाठी आपण धडाडीचे कार्य करत आहात आणि त्याबद्दल आणि टेनिस क्रिकेटला वारंवार आपण मदतसुद्धा केली. गणेश पाटील यांचं स्वागत केलं जातं आहे. खंडोबा संघाचे कर्णधार मयूर म्हात्रे यांचे शुभ हस्ते केला जातो आहे. धन्यवाद गणेशजी पाटील, आपण या शृंखलेसाठी आलात. त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल मयूर घरत यांचं. मयूर घरत यांचं एक या मयूर घरत यांचं स्वागत केलं जाईल. मयूर यंग अँड हँडसम, या मयूर, या मयूरचं स्वागत केलं जातं आहे. या शृंखलेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सरचे स्वागत केलं जातं. प्रवीण संदीप म्हात्रे यांचं स्वागत केलं जातं. शृंखलेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या शृंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलात. आपलं मनापासून स्वागत केलं जातं आहे. जसा सामना चालू होईल तसा आवाज असेल प्रवीण म्हात्रे यांचा. खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित ही मर्यादित षटकांची 2 दिवसीय स्पर्धा हळूहळू आता उत्तरार्धाकडे प्रस्थान करते. कालच्या दिवसामध्ये
चॅलेंजर चिर्ले टीम फायनल मध्ये पोहोचली आहे. तर चॅलेंजर चिर्ले संघासमोर 2 हात करण्यासाठी कोणता संघ उभा असेल ते आपल्याला या 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर समजेलच. 65 धावांचं विजय लक्ष्य ठेवले. पहिला चेंडू सुरेख फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. चांगला प्रयत्न, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. परिणामी धावफलक 2 धावांवरती स्थिर राहील. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. 65 करायच्या 4 षटकामध्ये पैकी 2 धावा आल्यात. आदित्य पाटील मगाशच्या सामन्यामध्ये अतिशय महागडा ठरला होता, परंतु प्रत्येक सामना नवा असतो. प्रत्येक सामना हा नव्याने खेळायचा असतो. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आदित्यला दाखवले आसमान. परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला हा षटकार, या षटकारासरशी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचल्या 8 धावांवरती. बिनबाद 8 2 चेंडू झालेत. 65चा पाठलाग करताना 8 धावा 2 चेंडू मध्ये आल्यात. निश्चितच आश्वासक फटका, आत्मविश्वासपूर्ण फटका परेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. असेच फटकेबाजी करावी लागेल, कारण 4 षटकामध्ये 65 धावा करायच्या असतील तर मोठे फटके मारणं ही गरज आहे संघाची. यावेळेला पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमा रेषेबाहेर 6 धावांकरता. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला. या 3 चेंडूमध्ये आल्या 14 धावा. आदित्य पाटील जो की मुख्य अस्त्र आहे सिद्धार्थ लेन जीवदानी बामणडोंगरी संघाचा, त्या आदित्यवरती चढवला हल्ला. प्रथमतः दुतुम संघाच्या गोलंदाजांवर संदेश न चढवला होता हल्ला, आणि त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना परेश ठाकूर नामक फलंदाज, का मला दुतुमच्या फलंदाजीचा कणा मानलं जातं, का मी दुतुमच्या संघाचा कर्णधार आहे हे दाखवून देत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र यावेळी परेश अलगद जाल्यामध्ये अडकला आहे, कारण डीप स्क्वेअर लेग मध्ये शुभम पाटीलने टिपलाय झेल आणि परेशच्या खेळीचा इथं अंत होईल. छोटीशी परंतु आक्रमक खेळी, संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून देणारी खेळी केली परेशनं. 4 चेंडू फेस करताना 14 धावांची खेळी करून परेश झालाय बाद. नेक्स्ट मॅन इन प्रणित ठाकूर मैदानात येतो. आणखी एक हार्ड हिटर फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, ज्यानं कमी कालावधीमध्ये दुतुमच्या क्रिकेटची धुरा आपल्या खांद्यावरती उचलली आहे. निश्चितच वाखडण्याजोगी कामगिरी त्याची वारंवार राहिली, परंतु इथं संघाचा गरज आहे 65 धावा पूर्ण करण्याची. त्या 65 धावा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करायला लागेल. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप, आदित्य पाटीलला पुन्हा एकदा सीमारेषेचा रस्ता दाखवलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या झाली आहे 18 धावा. आणखीन 1 चेंडू या षटकातील शिल्लक. जी सुरुवात अपेक्षित होती दुतुम संघाकडनं, ती अपेक्षाकृत सुरुवात मात्र झाली. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलताना दिसत आहेत दुतुम संघाचे फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातील 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 65 करायच्या आहेत. अतिशय चांगला चेंडू बॅकफुटला जात खेळून काढण्याचा प्रयत्न. जर चेंडू यष्ट्यांना डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाज अडचणीत येऊ शकले असते, परंतु तसं काही घडलं नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मिळेल ही 1 धाव, आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या झाली 19. आता मात्र चेंडू बाकी राहिलेत 18, आणि 18 चेंडूंमध्ये 46 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 46 धावा करायच्या आहेत. निश्चितच आश्वासक सुरुवात
परेशनं करून दिली. तदनंतर परेश बाद झाल्यानंतर प्रणितनं देखील आल्या आल्या चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. 19 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. येणारे 18 चेंडू 46 ची गरज आहे. जर याच रन रेटने खेळत राहिले तर विजय मात्र सहज साध्य होईल. अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग जबरदस्त आहे गोलंदाज जीत खोतच्या गोलंदाजीचा. आपण विचार केला तर सध्याच्या घडीला बामणडोंगरी संघाकडे 4-5 वेगवान गोलंदाज असे आहेत जे कमी धावसंख्येचा सामना देखील निर्णायक ठरवत आहेत आणि आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत. इथं तर धावसंख्येचं फार मोठं पाठबळ आहे. 17 चेंडू 45 धावांची गरज आहे. 17 चेंडू 45 धावा. गोलंदाजाचा रनअप काहीसा चुकलाय. सुरुवात तर सनसनाटी झाली होती. परेश आणि प्रणितनं देखील चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सद्यस्थितीला सिद्धेशला मात्र काहीसं शांत ठेवलं होतं, परंतु किती वेळ शांत बसणार. यावेळेस एक चांगला फटका सिजवला आहे, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शुभम पाटीलचं. पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंटला चेंडू आला होता. शुभम उचलून चेंडूची फेक करेपर्यंत 2 धावा जरूर पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावांवरती. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 बाद 22. 16 चेंडू 43 ची गरज आहे. 16 चेंडू आणि 43 धावांची गरज. मग फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस मात्र फलंदाजाला बांधून ठेवले गोलंदाज जीतनं. कोणताही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. 1 धाव आणखीन जोडली जाईल आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावांवरती. 1 बाद 23. षटकाच्या 3 चेंडूंच्या खेळांती 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जीत खोतचं हे षटक कमालीचं अद्यापपर्यंत बामणडोंगरी संघासाठी फलदायी ठरलंय. 3 चेंडूमध्ये आल्यात अवघ्या 4 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका होता. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून जरी निसटला असला तरी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण अतिशय चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. आणखीन 1 धाव जोडली जाईल धुतुम संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या झाली 24. 1 बाद 24 धावा. या षटकातील 5व्या चेंडूची फेक करेल जीत. धुतुम संघाचा विचार केला तर सर्व युवा खेळाडूंचा जोश आपणास पाहायला मिळतो. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळपास येत आहेत आणि अलगदरित्या झेल टिपला जातोय आणि फलंदाज सिद्धेश देखील होऊन झेलबाद होऊन तंबूमध्ये परतलाय. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू. एकंदरीत पाहता 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. धुतुम संघाला विजयासाठी 13 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. आव्हान कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करत अशक्य प्राय वाटणारे विजय देखील खेचून आणलेत. आपल्या फलंदाजीच्या ताकदीच्या जोरावर, आपल्या मनगटाच्या ताकदीवर जर आपला विश्वास असेल तर या धावा देखील पूर्ण करू शकताय तुम्ही. तितकंच सोपं जरी नसलं, कारण बामणडोंगरी संघाची शिस्तबद्ध गोलंदाजी पैकी आपण पाहिलं आदित्य पाटीलला तडाखा बसला. तदनंतर जीतनं मात्र चांगली गोलंदाजी केली. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू जातोय निर्धाव. अशा रीतीने 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या 24 धावफलकावरती लागली आहे आणि येणारे 12 चेंडूमध्ये हवे आहेत 41 धावा. 12 चेंडू 41 धावा. तसं म्हटलं तर धुतुम संघासाठी समीकरण कठीण होऊन बसलंय, कारण या संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 षटकामध्ये 41 धावा करणं तितकंसं सोपं काम नाहीये. उलट पक्षी आपण विचार केला मगाशा सामन्यामध्ये बामणडोंगरी संघाकडनं 3रं षटक फेकताना भानुदास म्हात्रेनं अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या 2 आघाडीच्या गोलंदाजांना सपाटून मार बसला होता. तदनंतर बामणडोंगरी संघाकडनं 3रं षटक फेकताना भानुदासनं चांगली गोलंदाजी केली होती. इथं मात्र तुम्हाला
टार्गेट करावं लागेल गोलंदाजांना. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या 12चा बाहेर जाणारा चेंडू 55 घोषित करतायत. 12 चेंडू 41 हव्या होत्या, ही एक धाव लेस होईल. आता मात्र 12 चेंडू आणि 40 ची गरज. यावेळेस चांगला फटका आहे जरूर, मात्र क्षेत्ररक्षक दूरवर तैनात आहे, त्यामुळे या चेंडूवरती मिळेल अवघी एक धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावांवरती. 17 चेंडू 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. 11 चेंडू 39 धावांची गरज असताना हा आलाय रोहित घरतच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक सिक्सर. या 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावांवरती. 32 धावा झाल्या आहेत. आता मात्र 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका केला आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अतिशय अप्रतिम असा झेल टिपलाय आणि फलंदाज रोहित घरत झालाय झेल बाद. आठ चेंडू 33 धावांची गरज. निश्चितच प्रत्येक चेंडू माग मात्र दुतुम संघासाठी सामना कठीण होत चाललाय. नवीन फलंदाज निलेश मैदानात गेलाय. निश्चितच संघाला सध्या गरज आहे, संघ अडचणीत आहे आणि यावेळेला जर निलेशच्या बॅटमधून धावा आल्या तर मात्र संघासाठी फायद्याचं ठरेल. 8 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. चांगला फटका खेळलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आल्या पावली निलेश ठाकूर देखील जातोय माघारी. इथून मात्र दुतुम संघासाठी परतीचा प्रवास खूप कठीण झाला आहे, कारण 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. 7 चेंडू 43 धावांची गरज, 33 धावांची गरज. 7 चेंडू 33 धावांची गरज. खूप कठीण होऊन बसले समीकरण. सलग 2 चेंडूंवरती भानुदास विकेट मिळवतोय. सलग 2 चेंडूवरती विकेट मिळाले भानुदासला. जर या चेंडूवरती जर विकेट मिळवली तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक साध्य होईल, परंतु तसं होईल का? 7 चेंडू 33 धावांची गरज. चांगला चेंडू आहे असं वाटत असताना अंपायर संदीप पाटील सर यांचा इशारा होता, इट्स अ वाईट बॉल. एक धाव अतिरिक्तच्या रूपाने जोडली जाईल. धावसंख्या झाली आहे 33 धावा. 33 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की दुतुम संघ जोरदार प्रतिहल्ला करतोय की काय, मात्र दुसऱ्या षटकापासून दुतुम संघाला नांगी टाकण्यास भाग पडले भामनडोंगरी संघाच्या गोलंदाजांनी. प्रथमतः फलंदाजी करताना त्यांनी 64 धावा उभारल्या आणि 65 धावांचं जिथं लक्ष ठेवलं त्या लक्ष्याला पाठलाग करताना सुरुवात मात्र चांगली झाली होती. तदनंतर मात्र जीत आणि भानुदास यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि भामनडोंगरी संघाला हा सामना डोईजड होणार नाहीये याची खबरदारी घेतली. शेवटचं षटक बाकी. शेवटच्या षटकामध्ये धावा हव्या आहेत 32. शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये 32 धावा हव्या आहेत. पहिला चेंडू जोरदार भिरकावून दिलाय. बॅकफुटला चेंडू पटवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार. या 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावांवरती. येणारे 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. 5 चेंडू 26 धावा. अतिशय चांगला फटका प्रणित ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. असेच फटके दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात येणं गरजेचं होतं. अद्याप सामन्यामध्ये आम्ही जिवंत आहोत हे दाखवून देणारा हा षटकार ठोकलाय प्रणितनं. पुढचा चेंडू गोलंदाज क्रिशचं स्वागत षटकाराने केल्यानंतर आणखी एक चांगला फटका खेळलाय. यावेळेला चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावांवरती. 4 चेंडू 22 धावांची गरज आहे.
4 चेंडू 22 धावा. फलंदाज तो करिश्मा करून दाखविल का? कारण प्रणितच्या अंगामध्ये ती धमक आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि फलंदाज प्रणित ठाकूर इथं होईल झेलबाद आणि दुतुम संघाच्या आशानं मात्र सुरुंग लागलाय. आता मात्र चेंडू बाकी असतील 3 आणि 22 धावांची गरज आहे. निश्चितच बामणडोंगरी संघाचं पारडं थोडस जड असणार आहे, कारण गोलंदाज कृष्ण पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यशस्वी ठरला. येणारे 3 चेंडूमध्ये धावा हव्यात 22. काहीसा एकतर्फी होत असताना आपण पाहतात सामना. सुरुवातीच्या षटकामध्ये असं वाटलं होतं परेश ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी सुरुवातीच्या षटकामध्ये केलेला हल्ला असं वाटलं होतं की जोरदार प्रत्युत्तर प्रतिहल्ला पाहायला मिळेल. चांगला चेंडू. यावेळेस मात्र क्रिसचा मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजाला. 1 धाव जोडली जाईल जरूर. निश्चितच या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 धावांवरती. 44 धावा धावफलकावरती लागलायत. चांगला चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षक कोणी तैनात नाहीये. यावेळेला चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या झाली आहे 48 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अतिशय चांगला चेंडू सन्मानजनकरित्या खेळून काढला आणि अशा रीतीनं सिद्धार्थ 11 बामणडोंगरी संघ विजयी होतोय. त्यांना पुढील फेरीसाठी अर्थात